एकीकडे 30-40 वर्षापासून जे घरं बनले आहे तिथे काही आरक्षण दिले, त्यांना आरएल दिलेले नाही आहेत आणि त्यांना काही ना काही कारण सांगून ते नाकारतात. परंतु तिथे आमदार खासदार यांच्या डीपीडीसी मधनं डेव्हलपमेंटची कामं झालेली आहे. जेव्हा प्लॉट त्यांनी घेतले त्यावेळेस एनआयटीने बांधकाम करताना त्यांना कुठेही रोखलं नाही. हे एनआयटीची चूक आहे आणि असं असताना आता त्यांना आरएल देत नाही. आता दुसरीकडे अशी बाब आहे की त्यांना जे कारण सांगून आरएल देत नाही आणि दुसरीकडे जर कोणी या एनआयटीच्या अधिकाऱ्यांना भेटला, काही देवाणघेवाण झाली तर तिथे ते आरएल मिळतं. याचं एक उदाहरण माझ्याजवळ आहे. या राघवेंद्र गृहनिर्माण सहकारी संस्था आहे, त्या संस्थेच्या लोकांनी माझ्याकडे तक्रार केलेली आहे की आमच्या 210 प्लॉटमध्ये 40,000 स्क्वेअर फीट जागा ही प्लेग्राऊंडची आहे. त्या लोकांनी एनआयटीला अर्ज केला की ही जागा या चिचमत मालापूर लेआउटधारक आहे त्याला आरएल देऊ नये. एनआयटीने त्याला कोर्टाचा निर्देश सांगून त्याचं उत्तर देऊन मोकळं केलं. परंतु काही दिवसांनी या प्लॉटला आरएल दिल्या गेलं. आता हे आरएल दिलं कसं? हे बिना कोणाच्या सांगण्याने किंवा काही व्यवहार झाल्याने दिलेलं नाही. जर मोकळ्या जागांवर तर तुम्ही आरएल देत नाही तर मग या 40,000 स्क्वेअर फीट जागेला राघवेंद्र गृहनिर्माण संस्थेच्या तुम्ही आरएल कसं दिलं हा माझा मुख्य प्रश्न आहे. आणि मला वाटतं की कोर्टाच्या आदेशानुसार, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार या लेआउट मधील रहिवाशांनी पीआयएल सुद्धा टाकली होती, तरी सुद्धा यांना दिलं. मला वाटतं या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे राज्य शासनाकडून. हे एक प्रकरण नाही आहे, माझ्या मतदारसंघातलंही एक असंच प्रकरण आहे. याच्या व्यतिरिक्त एनआयटीने ज्या पीयू लँड होत्या, पीआय लँड होत्या, पब्लिक इन्स्टिट्यूशन, त्या वेगवेगळ्या संस्थांना दिलेल्या. मग त्या संस्था ज्या पर्पजसाठी त्या जागा दिल्या तोच वापर करत आहे की कमर्शियल ऍक्टिव्हिटी करत आहेत, असे अनेक प्रश्न आहेत त्या एनआयटी मध्ये. परंतु त्यांना संरक्षण देणं आणि सामान्य माणसांनी जर एखादा प्लॉट घेतला, एनआयटीची चुकी आहे, त्यांना घर बांधून दिलं, तिथं आरएल देत नाही, हे रिझर्वेशन वगळून त्यांना आरएल देण्याची प्रक्रिया करणार काय? आणि हे चुकीचे जे प्लॉटचा आरएल दिलेला आहे या मधल्या अधिकाऱ्यांची चौकशी घेऊन आरएल कॅन्सल करणार काय हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी ज्या संस्थेचा विषय सांगितलाय ते तपासून बघण्यात येईल आणि ज्या रीटचा ते या ठिकाणी उल्लेख करतायत त्या संदर्भामध्ये शासनानं त्यांचं नाव आहे कार्यवाही योग्य ती करावी अशा पद्धतीचे निर्देश झालेले होते आणि त्याच्यानंतरच 5/3/2025 ही सगळी यंत्रणा सुलभ होण्यासाठी शासनाकडून निर्देश दिले गेले. ही सगळी प्रक्रिया जी आहे ही एनआयटी मार्फत राबवण्यात यावी आणि त्याच्यातले 2 महत्वाचे मुद्दे जे शासनानं सांगितले ते मी आपल्याला सांगतो. त्याच्यामध्ये अधिनियमातील कलम 3/1च्या दुसऱ्या पर्यंतकालीन मधील तरतुदीनुसार सार्वजनिक हिताच्या विरोधात असेल तर सदर बोला झालं ना, दिलं उत्तर. नितीन राऊत साहेब बोला. भूखंडाचे व नियमित इमारतीचे नियमितीकरण. अध्यक्ष महोदय, मला आपण संरक्षण द्यावं. ज्या पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयानं शासनाला गाईडलाईन दिलेली होती किंवा निर्देश दिलेले होते त्या पद्धतीनं शासनानं 5/3/2025 पत्र दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्ट असं म्हटलेलं आहे की ही प्रक्रिया सुलभ होण्यासाठी सगळे अधिकार हे एनआयटीला दिलेले आहेत. तिथल्या तिथे त्यांनी सुनावण्या घ्याव्या, सार्वजनिक हिताच्या गोष्टी कुठच्या आहेत त्या तपासाव्यात आणि जी भूखंड नियमित करण्यालायक आहेत ते तात्काळ त्या ठिकाणी करावेत अशा पद्धतीच्या सूचना शासनामार्फत नागपूर प्रन्यासाला ऑलरेडी गेलेल्या आहेत. अध्यक्ष महोदय सांगितलं आहे की तुम्ही मोकळ्या जागेवरचे प्लॉटला आरएल देऊ शकत नाही आणि तरी सुद्धा दिलेले आहे. माझी तीच मागणी आहे की तुम्ही याची चौकशी करणार आहे का? मागच्या अधिवेशनात 2 वर्षाआधी असंच एक प्रकरण झालं होतं हरपूर प्रकरणाचं. त्यामध्ये या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे माननीय मुख्यमंत्र्यांना कोर्टात एफिडेव्हिट द्यावं लागलं होतं. जर एनआयटी चुकीची माहिती देत असेल
आणि राज्यशासनाच्या मंत्र्यांना जर मग कोर्टामध्ये ऍफिडेव्हिट द्यावं लागत असेल तर मग या अधिकाऱ्यांचं काय करणार आहे आपण? या प्रकरणामध्ये तसंच आहे, माझ्याजवळ पूर्ण कागदपत्र आहे. हे आरएल दिलेले हे चुकीचे आहे. या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का आणि आरएल कॅन्सल करणार का याची तुम्ही चौकशी नाही व्हावी. आपण स्वतः याची बैठक घ्यावी. आणि कोणत्या अधिकाऱ्यांनी हे कारस्थान केलं? 210 लोकांची मागणी होती त्या प्लॉट धारकांची. त्यांना दुमानता जर मागणी करत असेल त्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार आहे या संदर्भात आपण मला वाटते नागपूर सुधार पन्नासच्या या संपूर्ण प्रकरणाची चौकशी समिती बनवून याची चौकशी करावी. त्यामध्ये हरपूरचं प्रकरण घ्यावं जेणेकरून आपण मुख्यमंत्र्यांना ऍफिडेव्हिट तिथे कोर्टात द्यावं लागलं होतं. चला, या सगळ्या समजला प्रकरणाची प्रश्न. चौकशी करावी मंत्री ही माझी महोदय बोला. मागणी आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला त्याच्यावर मी स्पष्टपणानं असं सांगितलं, त्यांच्याकडे जे कागदपत्र आहेत, त्यांच्याकडे जी माहिती आहे ती त्यांनी आमच्याकडे द्यावी. त्याच्यावर तपासून जर त्याच्यामध्ये काही मागे पुढे झालं असेल तर त्याच्यावर नक्की कार्यवाही केली जाईल. मी स्पष्ट ठीक आहे. सांगितलं. मंत्री महोदय, सन्मान्य सदस्यांनी जी माहिती देणार असतील त्या संदर्भातली माहिती घेतल्यानंतर त्यांच्या समवेत आपल्या दालनात बैठक घेऊन त्यांचं समाधान होईल असं कारवाई करावी. होय अध्यक्ष महोदय.